मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश खडसे आणि या भागामध्ये आपण बघणार आहोत रोमन अंक। मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की याआधी पण माझे व्हिडिओ यूट्यूबवर आलेले आहेत। ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर रजनीश खडसे असे सर्च करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करणार ते तुम्हाला मिळत जाणार। मित्रांनो देवनागरी अंक किंवा इंग्रजी अंक म्हणूया आपण, ते 1 2 3 जे अशा पद्धतीने लिहिलेले आहेत तेच रोमन अंकामध्ये पण पहिले लिहिण्याची एक रोमनमध्ये एक लिपी आहे। तर 1 साठी हा सिंगल एक रेष किंवा आय म्हणू आपण आय, 2 साठी हे 2 वेळा आय आणि 3 साठी हे 3 आय किंवा 3 रेषा, तसेच 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही आय आय, 8 साठी व्ही आणि 3 वेळा आय, तर 9 साठी आय एक्स आणि 10 साठी एक्स। मित्रांनो तुम्ही बघितलं असेल 5 साठी व्ही आणि 10 साठी एक्स असा इथे लिहिलेला आहे, परंतु 4 साठी 5च्या म्हणजे व्हीच्या आधी 1 लिहिलेलं आहे। म्हणजेच याला असं आपण एक गृहीत धरायचं की 5 वजा 1, म्हणजे व्हीच्या आधी जर 1 लिहिला असेल किंवा आय लिहिला असेल तर व्ही आय व्ही म्हणजेच 5 वजा 1 म्हणजे 4। तसंच हे 10चं पण आहे, 9चं आहे बघा, एक्स म्हणजे 10, 10ला 1 कमी म्हणजे 9। अशा पद्धतीने हे अंक लिहिले आहे। त्यासाठी 11 साठी एक्स आय, 12 साठी एक्स आय आय, 13 साठी एक्स 3 वेळा आय, 14 साठी एक्स आय व्ही, एक्स म्हणजे 10 आणि हे 5ला 1 कमी म्हणजे 14 अशा पद्धतीने। तसेच 15 साठी एक्स व्ही, 16 साठी एक्स व्ही आय, 17 साठी एक्स व्ही आय आय, 18 साठी एक्स व्ही 3 वेळा आय आणि 19 साठी एक्स आणि हे दुसरा एक्स, म्हणजे या 10ला 1 कमी म्हणजे 10 अधिक 9 म्हणजे 19 आणि 20 साठी 2 वेळा एक्स। तसेच 30 साठी 3 वेळा एक्स, 40 साठी एक्स यल, यल म्हणजे 50, 50ला यल लिहिले जाते आणि या 50ला या 40 साठी 10 कमी म्हणजे 50ला 10 कमी म्हणजे एक्सच्या डावीकडे एक्स लिहिण्याची पद्धत आहे। 100 साठी सी, 500 साठी डी, तर 1000 साठी एम असे लिहिले जाते। मित्रांनो आपण आणखी नियम पुढे बघणारच आहोत, चला बघूया। बघा देवनागरी लिपी 10 पर्यंत आपण इथे लिहून घेतलेले आहे, रोमन अंक पण लिहून घेतले आहे। 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम। याचा आपल्याला वारंवार काम पडणार आहे म्हणून आपण हे इथं वरती प्रथम लिहून घेतलेले आहे। आपण रोमन संख्या लिहिण्याचे काही नियम आधी बघू, नंतर यावरील आपण काही गणित पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। तर पहिला नियम बघूया, आय एक्स किंवा सी, आय म्हणजे 1, एक्स म्हणजे 10 आणि सी म्हणजे हे 100। तर आय एक्स किंवा सी यापैकी कोणतेही चिन्ह एकापुढे एक असे जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात आणि असे लिहिल्यास त्याची बेरीज होते। बघूया उदाहरणार्थ आय आय म्हणजेच 1 अधिक 1 2, आय 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 म्हणजे 3 वेळा म्हणजे हे 3 आणि हे एक्स 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 म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30। तसेच सी म्हणजे 100 आणि 100च्या सीच्या समोर दुसरा सी म्हणजे 100 अधिक 100 200, समजलं। यानंतर आणखी बघूया, आय एक्स किंवा सी यापैकी कोणतेही चिन्ह फक्त एकदाच मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येते, अशा वेळी त्याची वजाबाकी होते। बघा उदाहरणार्थ हे आय व्ही म्हणजेच व्हीचा 5 आणि त्याच्या आधी 1 लिहिलेला आहे, म्हणजेच 5 वजा 1 बरोबर 4। आय एक्स, एक्स म्हणजे 10, त्याच्या आधी आय म्हणजे 1 लिहिलेला आहे, म्हणजे 10 वजा 9 बरोबर 10 वजा 1 बरोबर 9। तसेच सी साठी 100, एक्स म्हणजे 10 म्हणजेच 100 वजा 10 बरोबर 90
अशा प्रकारे. नंतर बघूया व्ही म्हणजे 5, एल म्हणजे 50 आणि डी म्हणजे 500. हे VLD हे जे आहे यापैकी कोणतेही चिन्ह फक्त एकदाच मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिता येते. जसं आपण पहिले बघितलं होतं की I आणि X आणि C हे जसं आपण 3 वेळा लिहित होतो तसं VLD याच्या बाबत तसं नाही आहे. हे चिन्ह फक्त एकदाच पुढे लिहिता येते आणि मागे लिहिता येत नाही. हे बघा, मागे लिहिता येत नाही. अशा वेळी त्याची देखील बेरीजच होते. बघू आपण. उदाहरणार्थ X म्हणजे 10, V म्हणजे 5, 10 अधिक 5 म्हणजे 15, C म्हणजे 100, L म्हणजे 50, 100 अधिक 50 बरोबर 150, M म्हणजे 1000, D म्हणजे 500, 1000 प्लस अधिक 500 बरोबर 1500. अशा पद्धतीने लिहिता येते. पुढे बघूया. पुढे यावरील आपण काही रोमन अंकातले जे उदाहरण आहेत ते आपल्याला असे परीक्षेमध्ये विचारले जाते. ते आपण कशा पद्धतीनं सॉल्व करायचे ते आपण एक छोट्या ट्रिक्सनं किंवा साध्या पद्धतीनं, म्हणजे आपलं चुकणार नाही अशा पद्धतीनं आपण शिकूया. आता हे आपल्यासमोर एक पहिला प्रश्न आहे. रोमन अंकात 27 कसे लिहाल? मित्रांनो, या 27ला काय करायचं, सरळ 20 अधिक 7 असं लिहून घ्यायचं. आता मी हे सोपं आहे 27 कसं लिहायचं बऱ्याच मुलांना माहिती आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना पण माहिती आहे. पण मोठी संख्या असेल तर जरा अवघड किंवा अवघड जाऊ नये त्या पद्धतीनं आपण हे मी सांगत आहे की 20 अधिक 7 असे लिहून घ्यायचे. आता 20 साठी आपण अंक लिहू शकतो x आणि x म्हणजे 20. परत या 6 साठी पण लिहून घ्यायचं 7 म्हणजे v आणि त्यासमोर 2 वेळा I म्हणजे 5 अधिक 2 म्हणजे 7. आणि x हे 20 साठी आणि v I हे 7 साठी, म्हणजेच 27 ही संख्या x v I अशा पद्धतीनं लिहिता येईल. आणखी बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, रोमन अंकात 722 कसे लिहाल? सेम जसं मी तुम्हाला स्ट्रिक सांगितली त्याच पद्धतीने लिहून घ्यायचं. 722ला स्थानिक किंमत जशी असते त्या पद्धतीनं आपण लिहून घेऊ. 700 अधिक 20 अधिक 2. यामध्ये 700 जर आपल्याला लिहायचे असेल तर हे बघा, 700 आपल्याला लिहायचे आहे तर 500 साठी D आणि 100 साठी C. परत आणखी 100 पाहिजे म्हणून DCC असं आपण इथे लिहू शकतो. DCC 700 झालं. 20 साठी x म्हणजे 10 अधिक 10 हे झालं 20 आणि 2 साठी 2 वेळा I. तर ही जी संख्या तयार झाली ही झाली DCC XXII, म्हणजेच हे होईल 722. चला पुढे बघूया. प्रश्न तिसरा आहे. आता हे 4 अंकी संख्या आहे. बऱ्याच मुलांना 4 अंकी संख्या म्हटलं तर ते थोडं लिहायला अवघड जाते. पण आपली सेम ट्रिक्स जे आपण सांगितले त्याच पद्धतीने हे पण सोडवायचं, आपल्याला काहीही कठीण जाणार नाही. आपला प्रश्न नक्कीच बरोबर येणार. बघूया. 1728 म्हणजेच 1000 अधिक 700 अधिक 20 अधिक 8 म्हणजेच 1728. तर 1000 साठी काय दिलेलं आहे? 1000 साठी आपल्याला इथे दिला M लिहून घ्यायचा. 700 साठी काय तर 500 साठी D आणि 100 साठी C. आपल्याला 500 अधिक 200 म्हणजे DCC असं लिहिता येईल. DCC लिहायचं. आणि 20 साठी XX प्लस 8 साठी आपल्याला VIII 8. ठीक आहे. या संख्येला परत जोडून घ्यायचं. हे होईल MD CCXXVIII म्हणजे हे झालं आहे. ही एक संख्या तयार झाली. ही आहे 1728. चला नंतर क्वेश्चन बघूया. प्रश्न 4. रोमन अंकात 999 कसे लिहा? बघा, पाहायला तसा सोपा वाटतो पण हे पण कठीणच, म्हणजे त्याच पद्धतीनं आहे.
आपलं जे पद्धतीचे जी मी पद्धत सांगितली त्याच पद्धतीने हे पण सोडवायचं आहे। 900 आपण लिहिण्यासाठी कसं लिहिणार? 900 अधिक 90 अधिक 9। 900 साठी मित्रांनो लिहायच्या वेळेस बघा 500 म्हणजे डी आणि त्याच्यासमोर सी 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 4 वेळा आपण लिहू शकत नाही। जास्तीत जास्त आपल्या नियमामध्ये सांगितलं होतं की सी आपल्याला समोर लिहायचं असेल तर जास्तीत जास्त आपण 3 वेळा लिहू शकतो आणि डीच्या समोर जर 3 वेळा सी लिहिला तर 500 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे ते 800 होणार। म्हणजे आपल्याला पाहिजे 900 म्हणून त्यासाठी एक पद्धत लिहिता येते की यम म्हणजे 1000 आणि 1000ला 100 कमी म्हणजे यम 1000ला 100 कमी म्हणजे हे अशा पद्धतीने लिहायचं। हे 1000ला 100 कमी म्हणजे मागे लिहायचे। 100 अधिक असते म्हणजे 1100 असते ते यम अधिक सी लिहिलं असतं, पण 1000ला 100 कमी आहे म्हणून यमच्या आधी सी लिहायचा म्हणजे सी यम होईल। नंतर 90 पण सेम तसंच 100ला 10 कमी म्हणजे सीच्या आधी एक्स। 9चं पण सेम 10ला 1 कमी म्हणजे आय एक्स। आता ही संख्या होणार सी यम यक्स सी आय एक्स। अशा पद्धतीने ही संख्या लिहिता येईल 999। मित्रांनो हे पाहायला जरी सोपा वाटत असेल पण कोणी जर विचार केला तर 1000 म्हणजे यम आणि यमला 1 कमी म्हणजे आय यम अशा पद्धतीने पण लिहू शकते, पण हे जर असं लिहिलं तर हे चुकीचं होणार। म्हणून असं न करता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं याच पद्धतीने करा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही। हे बिलकुल आय यम हे असं होऊ शकत नाही। यमला 1000ला 1 कमी म्हणजे 999 असं जर तुम्ही विचार करत असाल ते नक्कीच चुकीचं होईल, त्यामुळे असं लिहू नये। ठीक आहे, पुढे बघू आपण। नंतर एक आता उदाहरण आपण चेंज केलं आहे, जसं आता इथे दिलेलं आहे XL IX ही रोमन अंकातील संख्या इंग्रजी अंकात लिहा। मित्रांनो याआधी जे आपण गणित बघितले त्यामध्ये आपल्याला संख्या दिली होती आणि ते रोमनमध्ये लिहायचं होतं। यामध्ये आपल्याला रोमन अंक दिला आणि ते अंकात लिहायचं आहे। हे जे आहे हे पण एकदम सोपी आहे मित्रांनो। एक त्या आपली जी पद्धत पहिली पाहिली त्यापेक्षा पण हे सोपी आहे। यामध्ये काय करायचं, डावीकडून संख्या उजवीकडून डावीकडे संख्या बघत नाही यायचं। एक्स आय यल एक्स। एक्स म्हणजे काय 10 लिहून घ्यायचं 10 नंतर काय आय। ही एक्स पेक्षा आय लहान आहे की मोठी आहे? लहान आहे म्हणून वजा 1 करायचं। आता ही यल मोठी आहे, यल म्हणजे 50 तर अधिक 50 करायचं आणि या यल पेक्षा ही एक्स लहान आहे, लहान असली तर वजा करायचं आणि मोठी जर असेल तर अधिक करायचं। हे एक्स लहान आहे म्हणून आपण वजा करूया आणि ही जी बेरीज आहे ही बेरीज आपण सोडून घ्यायची। ही बेरीज होईल 50 वजा 1 म्हणजेच 49 हे याचा आन्सर राहील। आणि ही जर वजाबाकी तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्ही आपल्या पद्धतीने सोडू शकता, किंवा जर तुम्हाला अशाच पद्धतीचे वजाबाकी अधिक भागाकार असे जर गणित तुम्हाला शिकायचे असतील तर याआधी माझा एक व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या। म्हणजे 10 वजा 1 अधिक 50 वजा 10 अधिक 5 वजा 9 असं कोणतेही गणित असेल, भागाकार गुणाकार असं सिरीजमध्ये जर असेल तर तुमचं ते चुकणार नाही। ठीक आहे, चला पुढे बघूया। इथे दिलं आहे MCCXIII ही रोमन अंकातील संख्या इंग्रजी अंकात कशी लिहायची? जसं मी या गणिताआधी आपण केलेलं आहे तसंच हे पण करून घ्यायचं। ही संख्या उजवीकडून डावीकडे बघत न्यायच्या। 1 आणि हे 1 आणि हे 1 सारखे आहे म्हणजे याची बेरीज होणार, हे होणार 3। त्याच्यानंतर या आय पेक्षा एक्स मोठा आहे म्हणजे अधिक 10। या एक्स पेक्षा सी पण मोठा आहे म्हणजे अधिक 100। हा सी सारखा आहे म्हणजे अधिक 100 आणि हा यम पण मोठा आहे म्हणजे अधिक 1000। याची सर्वांची बेरीज करून घ्यायची। हे अंक होणार 1213 म्हणजे MCCXII हे जो अंक आहे हा आहे 1213। नंतर बघू CMXXXIV
ही पण रोमन अंक आहे, हे आपल्याला इंग्रजी अंकातच लिहायचं आहे. हे पण सेम तसंच करायचं. व्ही म्हणजे 5, व्ही पेक्षा आय हे लहान आहे म्हणून -1 करू. नंतर एक्स मोठा आहे म्हणून +10, परत हे 10 आणि हे 10. यम मोठा आहे म्हणजे यम म्हणजे 1000 + 1000 होणार. आणि सी जे आहे हा यम पेक्षा लहान आहे. सी म्हणजे 100, म्हणजे हे वजा करावे लागतील. हे -100. याची बेरीज करून घेऊया. हे होईल 1035 - 101 म्हणजे आन्सर येणार 934. मित्रांनो, 1035 - 101 हे कसं आलं त्यासाठी माझा या आधीचा व्हिडिओ बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्यामध्ये सविस्तर मी सांगितलेलं आहे की हे गणित कसं सोडवायचं, त्यामुळे तुमचं निश्चित चुकणार नाही. नंतर बघू. नंतर तसंच गणित आहे CDXLVII. यामध्ये पण सेम तीच ट्रिक्स वापरायची आहे आपल्याला. I म्हणजे 1 प्लस हे 1, व्ही मोठा आहे म्हणून +5, यल पण मोठा आहे व्ही पेक्षा म्हणून +50 होईल. ही एक्स मात्र व्ही यल पेक्षा लहान आहे म्हणून हे वजा करावे लागतील, -10. डी हा मोठा आहे म्हणून +500. आणि सी हा डी पेक्षा लहान आहे म्हणजे सी म्हणजे 100, डी म्हणजे 500. या 500 पेक्षा हे जे आहे 100 हे लहान आहे म्हणून हे आपल्याला वजा करावे लागतील आणि हे आपण सोडून घ्यायचं. म्हणजे 557 - 110 म्हणजे हे होणार 447. म्हणजे CDXLVII हे जी संख्या आहे ही आहे 447. नंतर बघूया. हां, इथे क्वेश्चन संपले आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की हे जे क्वेश्चन बघितले, या क्वेश्चनमध्ये रोमन अंक कसा लिहायचा किंवा लिहिलेला रोमन अंक हा अंकामध्ये इंग्रजी अंकामध्ये कसा लिहायचा एवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. यामध्ये काही गणित असे येतात की त्यामध्ये गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी असं असते. पण आपल्याला जर संख्या लिहिता आली तर भागाकार, गुणाकार हे पुढे आपल्याला करणं कठीण जात नाही. फक्त ज्या रोमन अंक दिला आहे तिथं आपला इंग्रजी अंक टाकायचा आणि भागाकार, गुणाकार हे आपण मात्र मग पुढे करू शकतो. त्यामुळे मी संख्या कशा लिहायच्या आणि कशा ओळखायच्या किंवा रोमन अंकातील इंग्रजी अंकात आणि इंग्रजी अंकातील रोमन अंकात एवढंच मी या भागामध्ये शिकवलेलं आहे. माहितीसाठी तुम्ही पुन्हा हा चार्ट बघू शकता की 1 साठी I, 2 साठी 2I हे यामध्ये मी पूर्ण दिलेलं आहे. तसंच 11, 12 ते 20 पर्यंत दिलं आहे. 30 साठी x, 40 साठी यल म्हणजे 50, 50ला 10 कमी म्हणजे XL असं लिहायचं 40, 50ला यल, 100ला C आणि 500ला D आणि 1000 साठी M. मित्रांनो, हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की 5000, 10000, 1,00,000 हे लिहायचे असेल तर तुम्ही ते कशा पद्धतीने लिहिणार, तर त्यासाठी पण मी एक तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे बघा, 5000 साठी व्ही आणि व्हीच्या डोक्यावर अशी आडवी रेष म्हणजे व्ही बार असं म्हटलं जाते, त्याला 5000 असं म्हटलं जाते. म्हणजे हा जर बारवरती जर असेल व्हीवर तर त्याचे 3 शून्य हे वाढत असतात. व्ही म्हणजे 5 आणि बार असल्यामुळे 3 शून्य वाढलेले आहे, म्हणजे 1000च्या पटीत असतात ते. म्हणजे हे 5000. हे एक्सच्या वरती बार आहे म्हणजे हे होईल 10,000. यलच्या पण वरती बार आहे, यल म्हणजे 50, हे 50,000. तसेच हे इथे दिले आहे 1,00,000, हे इथे दिलेले आहे 5,00,000 आणि इथे दिलेले आहे 10,00,000. ठीक आहे, अशा पद्धतीने व्हिडिओ आहे. मित्रांनो, पुढे बघूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी थोडा चेंज केला आहे. या व्हिडिओमध्ये मी एक तुमच्यासाठी पण प्रश्न घेऊन आलेलो आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघूया प्रश्न काय आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया तयार केलेला आहे. बरेच विद्यार्थी, बरेच मुलं गेटवे ऑफ इंडियाला आले पण असतील. याचं जर निरीक्षण केलं तर गेटवे ऑफ इंडियाच्या मध्यभागी वरती गेटवे ऑफ जेव्हा तयार केला होता तर तिथे एक दिनांक टाकण्यात आली होती आणि ती दिनांक या प्रकारे होती. 2 डिसेंबर MC MXI
अशा पद्धतीने दिलं होतं. आता हे जे दिनांक आहे हे आपल्या इंग्रजी लिपीमध्ये काय असणार हाच मित्रांनो प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर मला दिल्यानंतर तुमचा ॲन्सर निश्चितच बरोबर येईल. आणि जर बरोबर असेल तर मला आनंद होईल की मी जो हा व्हिडिओ तुम्हाला शिकवला आहे या व्हिडिओमध्ये ते निश्चितच तुमच्या सदुपयोगी आलेला आहे आणि तुम्ही रोमन लिपी शिकलेले आहात. मित्रांनो, अधिक व्हिडिओ जर बघायचे असतील तर यूट्यूबवर रजनीश खडसे असे सर्च करा. माझे पुन्हा त्यावर बरेचसे व्हिडिओ आहेत आणि त्यामध्ये सोप्या सोप्या पद्धती तुम्हाला शिकवलेल्या आहेत. ते तुम्ही नक्की बघा. धन्यवाद मित्रांनो.